आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी SFN न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. पालकमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली. सांगोल्यात अवैध वाळू उपसा जोमात. पोलीस स्टेशनमधील वसूलदार अमर अकबर अँथोनीची तिघाडी चर्चेत. सांगोला प्रतिनिधी. महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी संपूर्ण जिल्ह्यात अवैध वाळू उपसा चालू देणार नाही असा इशारा देऊन जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना याबाबत सक्त सूचना दिल्या होत्या. मात्र सांगोला तालुक्यात पोलीस प्रशासनाने थेट पालकमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत अवैध वाळू माफियावर वरदहस्त ठेवून आपले हात ओले करून घेतल्याची चर्चा सर्वत्र जोर धरू लागली आहे. सांगोला येथे तहसीलदार म्हणून नुकताच बाळूताई भागवत यांनी पदभार स्वीकारलाय. त्यांना अद्याप सांगोला तालुक्याची राजकीय, सामाजिक, भौगोलिक, नैसर्गिक आणि सामाजिक माहिती नसल्याचा गैरफायदा घेत पोलीस प्रशासनाने अवैध वाळू उपसा सुरू करण्याचा प्रयत्न केलाय अशी चर्चा सुरू आहे. अवैध वाळू उपसा सुरू करण्यासाठी सांगोला पोलीस ठाण्यात कार्यरत असणारी अमर, अकबर आणि अँथोनी या तिघांची तिघाडी चांगलीच सक्रिय झाली असल्याची चर्चाही आता जोर धरू लागली आहे. आपले हात ओले करून आणि आपला स्वार्थ साधून वाळू माफियांना अभय देणाऱ्या या तीन तिघाडीचा आका कोण आहे याबाबतही आता सांगोला शहर आणि तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे. सांगोला तालुक्यातील मान, कोरडा, आफ्रुका आणि बेलवड नदीतून सध्या JCB, टिप्पर, अशोक लेलँड, टेम्पो आणि अन्य वाहनांच्या मदतीने अवैध वाळू उपसा जोमात सुरू आहे. प्रशासनाचा वरदहस्त किंवा संमती मिळवण्यासाठी एका वाहनाला किमान 50 ते 60 हजार रुपयांची घसघशीत किंमत सध्या वाळू माफियांना मोजावी लागत आहे. सांगोला तालुक्यात सुरू असणाऱ्या अवैध वाळू उपसाच्या विरोधात लवकरच सांगोला तालुक्यातील नागरिकांचे शिष्टमंडळ जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेणार असल्याची माहिती आता समोर येऊ लागली आहे. साहेब काळाची पावले ओळखून आता तरी सावध व्हा. गेल्या काही महिन्यापासून सांगोला शहर आणि तालुक्यात अवैध धंद्यांना अक्षरशः उधाण आले आहे. अवैध दारू, जुगार, मटका, गुटखा, वाळू यासह अनेक अवैध धंदे तालुक्यात दिवसाढवळ्या सुरू आहेत. शेजारच्या पंढरपूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या प्रशांत डगळे यांनी सांगोला तालुक्यात अनेक ठिकाणी छापे टाकून अवैध धंद्यांचा पर्दाफाश केलाय. तरीही या अवैध व्यवसायांना आणि वाळू माफियांना अभय देणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांना अजून कशी जाग येत नाही असा सवाल आता नागरिकातून पुढे येऊ लागलाय.